महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस नेते अजित पवार आणि प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली आहे। राज्यातल्या 29 महापालिकांमध्ये राष्ट्रवादी ही भाजपसोबत युतीसाठी आग्रही आहे। मुंबईमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा भाजपसोबत युतीसाठी आग्रह आहे आणि या संदर्भात अजित पवार आणि देवेंद्र फडणवीसांमध्ये चर्चा झाल्याची माहिती कळते। पुणे, पिंपरी चिंचवड आणि अमरावतीमध्ये भाजप राष्ट्रवादी वेगवेगळे लढणार आहेत, मात्र इतर ठिकाणी युती शक्य आहे, त्यामुळे या ठिकाणी महायुती म्हणून लढावं अशी भूमिका राष्ट्रवादीनं बैठकीत मांडल्याची माहिती कळते। तर एकंदरीतच मुख्यमंत्र्यांबरोबर राष्ट्रवादीच्या महत्त्वाच्या नेत्यांची आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या भेटीमध्ये नेमकं काय काय घडलेलं आहे या संदर्भात आणखी माहिती जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी सीमा आढे आपल्याबरोबर जोडले गेले। सीमा, महत्त्वाची बैठक होती काल, जवळपास पाऊण तास रात्री उशिरा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांमध्ये चर्चा झाली। अर्थातच सध्या राष्ट्रवादीकडे अनेक महत्त्वाचे मुद्दे आहेत मुख्यमंत्र्यांबरोबर चर्चेसाठी, त्यात कालचा कोकाटेंचं प्रकरण म्हणूया किंवा एकंदरीतच निवडणुका, काय काय नेमकी चर्चा झाली आहे? नक्कीच अनुपमा, काल रात्री वर्षा निवासस्थानी जी भेट झाली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सुनील तटकरे यांच्यात, ती अतिशय महत्त्वाची होती। दोन मुख्य विषयांवरती या बैठकीमध्ये चर्चा झाल्याची माहिती मिळते। एकतर कोकाटे यांनी राजीनामा दिला आणि त्यांच्या जागेवरती नक्की आता कोणाची वर्णी लावायची, जी नावं सध्या चर्चेत आहे त्या संदर्भात चर्चा झाल्याची माहिती मिळते। अर्थात आत्तापर्यंत कोणाची एंट्री होणार सरकारमध्ये या संदर्भात कोणत्याही नेत्याच्या नावावरती अजूनही शिक्कामोर्तब झालेलं नाही, मात्र चर्चा आत्तापासूनच सुरू झालेली आहे। दुसरं म्हणजे मुंबई संदर्भात, मुंबई महानगरपालिकेमध्ये युती करण्यासंदर्भात मागील अनेक दिवसांपासून चर्चा सुरू आहे, मात्र नवाब मलिक यांच्यावरती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जबाबदारी मुंबईची असल्यामुळे भाजप आणि शिवसेना शिंदे गटाने विरोध दर्शवलेला आहे आणि जर निवडणुकीची पूर्णपणे जबाबदारी नवाब मलिक यांच्यासोबत जर असेल तर मुंबईमध्ये आम्ही राष्ट्रवादीसोबत युती करणार नाही अशी भूमिका ठाम आहे। आणि नवाब मलिक यांच्यावरती यांना त्यांचा विरोध जो आहे तो अजूनही कायम आहे। याच विषयावरती काल बैठकीमध्ये चर्चा झाली की आमचे जे कार्यकर्ते आहेत, मुंबईतले जे कार्यकर्ते आहेत ते युती करण्यासंदर्भात सकारात्मक आहेत आणि मुंबईचे कार्यकर्ते युती करतील किंवा तशा प्रकारचा आम्हाला अहवाल जो आहे तो सादर झालेला आहे आणि या अनुषंगाने बैठकीमध्ये चर्चा झाली की महायुती म्हणूनच आपण कुठेतरी मुंबईमध्ये देखील निवडणूक लढवायला पाहिजे। आता मात्र नवाब मलिक यांना फक्त पक्षाचंच नाही तर त्या दिवशी फडणवीस यांनी देखील आपली भूमिका व्यक्त केलेली होती की नवाब मलिक जर असेल तर मुंबईमध्ये युती होणं शक्य नाही। त्यामुळे आता हे बघणं महत्त्वाचं असणार आहे की या बैठकीनंतर आता काही मधला मार्ग काढला जातो का, कारण जे स्थानिक लेवलचे कार्यकर्ते आहेत, मुंबईतले जे नेते आहेत ते नवाब मलिक यांच्या नावाला दररोज विरोध करतायत आणि भूमिका आमची ठाम असल्याचं सांगतायत। त्यामुळे मुंबईमध्ये राष्ट्रवादी जरी युतीसाठी आग्रही असली तरी दोन पक्ष मात्र राष्ट्रवादीसोबत जाण्याला कुठेतरी तयार दिसत नाही। त्यामुळे आता नवाब मलिक यांच्याशिवाय सनाम मलिक यांच्यावरती आता कुठेतरी जबाबदारी देण्यासंदर्भात आगामी दिवसांमध्ये पक्ष तशा प्रकारची तयारी करणार का किंवा खांदेपालट करणार का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे। कारण आता फक्त 2 ते 3 दिवस राहिलेत युती आणि आघाडी। खरं 23 डिसेंबरपासून नामांकन अर्ज भरायला सुरुवात होईल, त्याआधी हा सगळा तिढा सुटणं, जागा वाटपाचं सूत्र ठरणं गरजेचं आहे। सीमा, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। वेळोवेळी चर्चा करूया, आणखी माहिती जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद। सीमा आढे आमच्या प्रतिनिधी आपल्याबरोबर होत्या।